हॅलो मित्रांनो, DMITV मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 7वीच्या भूगोलाचा एक नवा प्रवास सुरू करत आहोत। कोणताही विषय समजून घेण्यापूर्वी त्या विषयाची व्याप्ती किती आहे हे माहित असणे गरजेचे असते। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी आपल्या भूगोलाच्या पुस्तकाची अनुक्रमणिका इंडेक्स पाहणार आहोत। या वर्षी आपल्याला एकूण 11 धड्यांचा अभ्यास करायचा आहे। यामध्ये आपण पृथ्वीवरील ऋतू कसे बदलतात, सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील संबंध, वाऱ्यांचे प्रकार आणि अगदी समुद्राच्या भरती ओहोटीपासून ते मानवी वस्त्यांपर्यंत अनेक रंजक गोष्टी शिकणार आहोत। प्रत्येक धड्यामध्ये आपल्याला निसर्गाचे एक नवीन रहस्य उलगडताना दिसेल। तर चला, वेळ न घालवता आपण अनुक्रमणिकेपासून सुरुवात करूया आणि पाहूया की या संपूर्ण वर्षात आपल्याला भूगोलात काय काय शिकायला मिळणार आहे। विभाग 1, सामान्य भूगोल, आपली पृथ्वी आणि अवकाश। धडा 1 व 8, ऋतू निर्मिती, भाग 1 आणि 2। दिवस आणि रात्र कशी होते, ऋतू का बदलतात, पृथ्वीचा आस कलेला असल्यामुळे ऋतूंचे चक्र कसे फिरते हे आपण या भागात प्रामुख्याने शिकणार आहोत। धडा 2, सूर्य, चंद्र व पृथ्वी। चंद्र आणि पृथ्वीच्या गती, ग्रहणे कशी लागतात आणि चंद्राच्या कलांमागचे विज्ञान आपण या धड्यातून समजून घेणार आहोत। विभाग 2, प्राकृतिक भूगोल, निसर्गाची शक्ती। धडा 3, भरती ओहोटी, समुद्राच्या पाण्याची पातळी का वाढते आणि का कमी होते, सूर्य आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल समुद्रावर कसा परिणाम करते याची रंजक माहिती इथे मिळेल। धडा 4 व 5, हवेचा दाब आणि वारे। हवा आपल्याला दिसत नाही, पण तिचा दाब असतो। या दाबामुळेच वारे वाहतात। व्यापारी वारे, मोसमी वारे आणि स्थानिक वारे कसे निर्माण होतात हे आपण या प्रकरणांत पाहू। धडा 6, नैसर्गिक प्रदेश। विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत पृथ्वीवर वेगवेगळे नैसर्गिक विभाग आहेत। तिथली वनस्पती, प्राणी आणि मानवी जीवन कसे असते याची सफर आपण इथे करणार आहोत। धडा 7, मृदा। माती म्हणजे फक्त धूळ नव्हे, मृदा कशी तयार होते, तिचे प्रकार कोणते आणि जमिनीची सुपीकता कशी टिकवायची हे आपण या धड्यात शिकू। विभाग 3, मानवी भूगोल, माणूस आणि पर्यावरण। धडा 9, कृषी। शेती हा मानवाचा मुख्य व्यवसाय। बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतीचे प्रकार आणि सिंचनाच्या पद्धती कशा बदलल्या आहेत याचा अभ्यास आपण इथे करू। धडा 10, मानवी वस्ती। माणूस समूह करून का राहतो, डोंगर, दऱ्यांत किंवा नद्यांच्या काठी वस्त्या कशा आकार घेतात हे आपण या भागात पाहणार आहोत। विभाग 4, प्रात्यक्षिक भूगोल, नकाशाचे ज्ञान। धडा 11, समोच्च रेषा, नकाशा आणि भूरूपे। सपाट कागदावर डोंगराची उंची कशी दाखवायची, समोच्च रेषांच्या मदतीने जमिनीचा चढ उतार ओळखण्याचे कसब आपण इथे शिकणार आहोत। आणि या सर्वांच्या शेवटी आहे परिशिष्ट, जिथे आपल्याला भूगोलातील कठीण शब्दांचे सोपे अर्थ मिळतील। तर मित्रांनो, तयार आहात ना या रोमांचक प्रवासासाठी? भूगोल केवळ विषय नाही, तर ती आपल्या जगाला समजून घेण्याची एक दृष्टी आहे। तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण अभ्यासक्रमाची एक झलक पाहिली, पण हा तर फक्त ट्रेलर होता। खरा प्रवास तर आता सुरू होणार आहे। आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या धड्याला, ऋतू निर्मिती, भाग 1। हा धडा भूगोलाचा पाया आहे, जो आपल्याला आपल्या पृथ्वीबद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देईल। या पहिल्या भागात आपण प्रामुख्याने खालील मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। दिवस आणि रात्रीचा कालावधी। दिवस कधी मोठा असतो तर रात्र कधी लहान, या मागचे नेमके कारण काय? पृथ्वीचे परिवलन, पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते आणि त्याचा वेळेवर काय परिणाम होतो? सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा, वर्षभर सूर्य एकाच ठिकाणी उगवतो का? या निरीक्षणातून आपल्याला काय समजते? तर मग भेटूया पुढच्या भागात आणि उलगडूया पृथ्वीच्या या फिरण्यामागचे गुपित। तोपर्यंत पाहत रहा, शिकत रहा। धन्यवाद।